हा नाही देतो ते सगळं बुवा कुठून आले मला माहिती नाही, पण त्यांचा आजचा ब्रँड ठेवण्यातून आला निश्चितपणे त्यांनी मान्य केलं. म्हणूनच एवढं बोलतो. मी तशीच करू का? लोक काय म्हणते माहितीये का? उघड्या कुठे नागडे गेले रातभर गुड काढून नेलं. आपल्याला तसं करायचं नाही, कारण हा संस्काराचा भाग आहे मित्रांनो. त्यांचा त्यांच्या आई वडिलांना दोष नाही देणार, त्यांचे संस्कार कसे आहेत म्हणून ते तसं बोलतात. मी बोलणार पण मोजून आणि मापूनच बोलणार. ऐका कसं मामा एवढ्या लगीन तुमचा लावतो आम्ही माझ्यांचा, काळजी नका करू. आणि यांचा पण लावू आज जुईशी नाही तर रुईशी तरी. कारण यांचा आता जुईशी नाही, यांची जुई गेली. यांचा आता रुईशी देणार आहे. बघा फक्त देतो कसं ते बघा. बघा मी काय म्हटलं, वो आमच्याकडे पाहुणे आलेत का नाही, पाहुण्याचा मान करा हवा आहे का नाही? मान करा हवा पाहुण्याचा. पाहुण्या घरात बुजायला लागला. बघा ना, पाहुण्या घरात बुजायला लागला, त्याला घरात ठेवायची. आता ऐका बघता ऐकत राहा. अजून तुम्हाला आरतुर केलं नव्हतं, आता करणार आहे. कारण तुम्ही केले समाजाने ते ऐकलं. कारण यांची जन्मतारीख 89 आहे. माझ्या 88 वर्षांनी तुमच्यापेक्षा मोठा आहे मी. ज्ञानानं, बुद्धीनं, वयानं, अनुभवानं आणि उंचीन सुद्धा मोठा आहे. उंचीन सुद्धा याला कागद घ्यायला लागल, याला नागरिक तोड लागल या वरच्या. ऐका कसं फक्त थोडं यांचं कमी करा थोडस प्लीज प्लीज. उद्याची बारी म्हणून यांना एकच आहे म्हणून एवढं वाटतं. यांना माईक सोडूचं वाटत नाही 2-2 तास. आपल्याला तेवढं नाही, नेमकं देतोय. आणि मायनवाल्यांनो का सांगतो, जानकर कुटुंबियांसाठी आजचा कार्यक्रम करतोय म्हणून फक्त शब्दाची मर्यादा राखून करणार आहे. बुवा माझ्याकडे आलं म्हणून नाही, त्यांची जिरवीन मी त्यांच्या गावात जाऊन. इकडं ना बोलणार पण कसं बोलतोय ते बघा फक्त. कसं घेतोय, कसं द्यायची असते, कशी जिरवायची असते, आज माझ्या बारीतून तुम्हाला कळेल. म्हणून सचिन बुवा मला म्हणतात, उगाच टोप्या घालत नाही, हा फक्त बिन टोपीचा टोपी लावण्याचं काम करतो. टोपी मच्छिंद्र पुढे मच्छिंद्रला माझा वर्गमित्र बरेचसे मित्रमंडळ आले. राजा दादा कदम, त्यांची मिसेस, त्यांची बायको माझ्या नाचामध्ये नाचलेली ते सुद्धा आले. विश्वजित कदम आलाय, विराज कदम आलाय, सूरज यादव आलाय, माझे सगळे वर्गमित्र. आज यांना 18-12 जण घेऊन चढणार यांच्यावर. कसं तो यांची भाषा आहे, बुवांची चढायची उडायची. यांच्या मी उडतो काय चढतो काय ही यांची भाषा आहे, माझी नाहीये. सुनता आहे का? मी फालतू बोलणार नाही, जेवढं बुवा बोलले त्याच विश्लेषण करणार आहे. ऐकत राहा, जाऊ दे त्यांना, जाऊ दे मुताय झाले. बुवाला मी हलवतोय आता. ऐका कसं शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगीण पार्वती, तिच येरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. स्तवन कशी स्तवन ऐका, स्तवन ऐका. हो जपली मराठी ही संस्कृती, साऱ्या जगात आहे ख्याती. त्या रायगडावरती नमाचा शिवबा छत्रपती. स्तवन एवढी पण नाही का ना, अक्षील तू अक्षील. 3 दिवसाचा जागरणाचा 48 तास झोपलो नाही सांगितलंय अजून. उद्याही बारी करणार परत. यांना अमोश पौर्णिमेची एक भेटते, मग यांना माईक सोडूचं वाटत नाही. आम्हाला मी रोज करतो आणि रोज मध्ये त्याला कोण रडे म्हणून हा फरक आहे त्यांच्यातला. आणि तो आज मी दाखवणार फरक कसा आहे तो. 18 जण थांबा पैसा आले, थांबा थांबा पैसे येत आहेत, मोठे मोठे येत आहेत. हा फक्त लोकांना सांगतो
दवड्यातून 1000 रुपये दाखवला नाही. मी दाखवून देतो किती आहेत बघा. किती आहेत बघायचे. 500ची नोट आहे देतोय. ही कितीची आहे बघा. मी दाखवून सांगतोय 200ची. आणि ह्या 2 100ची बक्षीस घेतोय. थांबा जरा वेळ थांबा. घेतोय. उत्तर कसं दिलंय. आधी माया माझी श्रेष्ठ करायची आहे मला. उत्तर कसं दिलंय बोला. होती महाराष्ट्राची माती. माती नाही बुवा. मा म्हणजे आई. कोणची आई. श्रेष्ठ करतोय तिला. कशी काय का. होती जी महाराष्ट्राची माती तिच्यामुळे मिळाली गती. होती महाराष्ट्राची माती तिच्यामुळे मिळाली गती. जिजाईने चालवून मती घडवला शिवराय छत्रपती. जिजाईने घडवला शिवराय छत्रपती. जिजाईने चालवून मती घडवला शिवराय छत्रपती. जिजाईने चालवून मती घडवला शिवराय छत्रपती. ऐकत राहा फक्त. तुम्ही सुद्धा आहात मला माहिती आहे. बुवांची फक्त कटिंग करणार आहे. बाकी काय करणार नाही. त्यांनी जे बोललेत ना मला ते त्यांचं त्याला नकला. मला माहिती आहे निंदकांच्या घराचा विषय झाली. माझी प्रगती का झाली माहितीये का. मला बोलवते हा सगळ्याचा बघा मोठा शाहीर झाला आहे. पण आज माझी किंमत जगात लोक करतात. कोकणात पुण्या करतात. की जर माझ्या निंदकाचं घर जर शेजारी नसतं तर हा सचिन बुवा तुम्हाला दिसला नसता मित्रांनो. खरं सांगतो. आणि असे निंदक होते म्हणून जे काय तुम्ही जरा बबनदादा सगळ्यांनी सांगितलं ते माझं नाव झालं मित्रांनो. आणि त्या निंदकांना मी खरोखर शुभेच्छा देतो. त्यांच्यामुळेच माझं नाव झालं. त्यांच्यामुळेच झालं. कारण माझ्यामध्ये काहीतरी करायची इच्छा जागृत झाली मित्रांनो त्यांच्यामुळे. हा काय करणार म्हणता शाहीर मोठा झालाय. पण आज शायराची किंमत काय पुरा कोकण सांगेल. बुवान पण सांगितलं. हा पैसा पियाल आहे असू द्या. ते काय समजते लोकांना. मलाच नाही सगळ्या जगाला कळली. बुवा तुम्ही काय केलेत ते. तुम्ही काय गु खाल्लाय का मूत पियले जगाला कळलंय. पण भाषा कशी वाणी कशी आणि गाणी कशी असावी ते ऐका. म्हणतोय गण सुंदर गायला बुवानी. मला म्हणतात 61-62 ग्रुप आहे माझ्याशी. मला 2 पोरं. यांचा अजून झाला नाही. ऐका 1 मिनिट ऐका. 32शी पडलेला बैल आपण वाड्यात ठेवत नाही. 1 मिनिट ऐका. 32शी पडलेला बैल वाड्यात ठेवायचा नसतो. तसा 35शी झालेला नवरा 35 झालेला वर घरात ठेवायचा नसतो. यांची गालीची पांढरी झाली. यांचा आता जुईशी नाही. यांचा आता रुईशीच लावताय. बघा कसा तो. यांचा रुईशी राहून जाणार. नक्की जाणार. ऐका. आणि बघा म्हणून म्हणतोय आवाज बसत चाललाय थोडासा. जे शब्द ऐकायला येतील तेवढे घेऊन जा म्हणतोय. पण चांगलंच देणार आहे. वाईट बोलणार नाही. माझ्या माई मुलांची मान खाली जाईल असं बोलणार नाही. निश्चितपणे सांगतो. ऐका शब्द जाणार नाही फालतू. अजून पण सांगतोय. सोपडीच खाली 4 लाव रे. सोपडी चालत नाही एवढी बुवाची खोबडी चालते. सोपडी चालत नाही एवढी बुवाची खोबडी चालते. आणि गाणं गाताना या सणस बुवाची अहो बोबडी वळते. ऐका बोबडी नाही वळली. दुसऱ्या वारी जर आला उभा राहतो काय बघा फक्त जाग्यावर असं करीत राहील. कॅप्टन साहेब तुमची पेन्शन हा भिका मागतोय लोकांकडे. पेन्शन ऐका याला बक्षीस द्या. लोकांना काय सांगतो मी उपसरपंच गावचा माझा उपसरपंच सांगतो. आणि ती पोस्ट मिळवणे काय मोठा काम असतो. अरे लोकांना पैसे देऊन भेटतात. मुख्यमंत्री होतात लोक आज पैसे देऊन. मंत्री होत आहेत, आमदार होत आहेत, खासदार होत आहेत. पैसे दिल्याशिवाय होत आहे. पुढे इलेक्शन आहे आमदार गेला बघा किती वाटतील ते. सरपंच होणं म्हणजे ह्याला वाटलं की मी आमदार झालो. म्हटलंय पण मी आमदार होईन पुढं. याला कोण आमदार होईल.
ज्याची घरात इज्जत नाही त्याची समाजात काय असेल? तर मी बोलणार नाही बोल जास्त. बघा थोडकच घेतो, थोडकच घेणार. शपथ हमारा काटा साला पानी भी नहीं मांगेगा, अगली बार नहीं आएगा वो, बारी लेने को नहीं आएगा वो. हा हिंदी शरीर हिंदी. आणि मी मला म्हणतात कायदम कायदम कदम कर्तव्य दक्ष जातीवंत मराठा. सलाम मॉडेल पण वाकणार नाही, मॉडेल पण वाकणार नाही, तुझ्यासारख्या शिपुडासमोर झुकणार पण नाही. समजा काय का गवळण बोची गवळण यांना नाही चिडणार नाही. बोची कोलबी झाली आणि यांची भाषा काय चढाचढीची. एक एक चढतो आणि माठ ओढतो. पहिला लगीन कर आणि काय चढायचं तू चढ हंडीवर हंडीवर लगेच डायलॉग 101 देतोय बघा. बघा आलं आलं पैसे आलं पैसे आलं. ऐका आणि तो काय म्हणतात ऋषी तुला घेऊन ये उशी, तुला असा करेल खुशी आणि अशी काही ढुशी. सचिन बुवा तर तुझा घासच नाही अजून. बारीक कर 11 देऊन टाका. चला मी आहे उभा. चला सुट्टीच घेतली 11 तारखेला. याची सुट्टीच करायची आपण. या मांडव्याच्या लंडव्याला नाही म्हणत, गांडव्याला म्हणतोय. गांडव्याला यांनी भाषा वापरली म्हणून वापरतोय. तो वापरली नसती. मौली मला तुमची काळजी आहे, मला काळजी आहे, माझ्या मौल्यांची पण काळजी आहे. या मांडव्याच्या गांडव्याला आम्ही भिणारे भीक घालणारे नाही. असे काही आले आणि काही गेले ज्यांना घरात नाही मान. म्हणून म्हणतोय बघा उत्तर बघा कसं देतोय. 1 सेकंड ऐका. आवाज द्यायला फक्त थोडासा आवाज द्या. बसच चाललाय म्हणून म्हणतो. उद्या दुपारपर्यंत क्लिक होईल. बस दूल्हे का सेहरा यांचा कमी करा मला द्या. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, कळेनाथ बुवाला माझ्या घोड्याचा. शिट्टी नको, शिट्टी पब्लिक मध्ये आली पाहिजे. का कोणाला प्रश्न दिला? ऐका 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 हो, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. कोणाला प्रश्न दिलाय उत्तर माझं दिलं नाही म्हणतात. काल सकाळीच दिला मला. त्याच्या आधी त्यांना आणखीन एक प्रश्न विचारला. कृष्णाचं स्वरूप सांगा. सांगितलं बुवा व्यर्थ बडबड. त्याच्यानंतर सांगितलं बायको आपल्या नवऱ्याला कोणत्या दागिना देते. सांगितलं बुवा त्याचा झालाच नाही तर काय सांगेल, त्याचा झालाच नाही तर काय सांगेल, व्यर्थ बडबड. म्हणून म्हणतोय बघा कळेना अर्थ बुवाला माझ्या घोड्याचा, गळ्यात घाला हार याच्या जोडण्याचा. कळेना अर्थ बुवाला माझ्या घोड्याचा, गळ्यात घाला हार याच्या जोडण्याचा. चांगलं नाही फटक्या घालायचं आहे ना का सांगतोय का बघा. 4 गोष्टी मला काय म्हणतात. पोषपण शिवाचा नारद फक्त पोषपण शिवाचा नव्हता, अखंड ब्रह्मांडाचं भ्रमण करायचा आणि सगळ्यांच्या साड्यांनी कळी लावायचा. नुसता शिवाचा पोषपण नव्हता. आणि आता तर मी 15 वर्ष केली शिवाच नोकरी. आता तर मी मुंबईचा पोषपण. विषय कसा बघा, विषय कसा आहे बघा, विषय कसा घेतोय बघा. त्यांनी ते शास्त्र फक्त थुकून इकडून तिकडून त्या महाकाल भाऊ सारखे लावतात. त्याचं नाव पण घेतली. त्याला विचार माझ्याशी बारी करतोस काय, तुला लय पुढचा महाकाल भाऊ झाला, त्याला विचार माझ्याशी बारी करतो का. का नाही करत ऐका ऐका. 2022 साल मी जेव्हा गेलो मुंबईला तेव्हा 2022 साल आता मी मुंबईचा पोस्टमन. आता म्हणतंय साऱ्यांचं मन, आता म्हणतंय माझं हे
माय माझ्या म्हणून मला हे शब्द वापरायचे नाही. या नाटकामुळे असले शाहीर भेटतात ना मला, असे बिनबुडाचे, त्यांच्यामुळे मला वापरायला लागतात. सॉरी शक्तिमान, सॉरी त्याच्याबद्दल. 18 ने 22 चढवीन. वा तू टोल नका कशी टाकशील, पुढवशील तुझा टोल नका इथं खालीच करीन मी आज रात्री सांगतोय. तुला जाऊन देणार नाही ऐकव नाही बोला मारायचो नाही. मी टेन्शन घेऊ नका. जाने दो बच्चा आहे कच्चा आहे कच्चा आहे नाही बच्चा आहे मी. त्यांना ब्रँड आणला नाच चांगला धवड्यातला. आज बोला लागताना 11 वाजता काय आलं माहितीये का, धवड्यात गेलं ते ब्रँड आणायला. हो धवड्यात मोठं ब्रँड भेटतात तिकडे. साठवत पण ब्रँड आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आणि आमची घेतली ना प्युअरची तर दुसऱ्या पाण्यात उठायचं नाव. सचिन बुवा म्हणतात मला हमारा काटा पाणी बी नाही मागेगा. ऐका म्हणून पहिलं गाणं माझी म्हटले सकाळी म्हटले वरात काढी. आता मला माझी वरात निघून 2 पोरं झाली बरोबर. आता आणखी तुमची इच्छा असेल तर परत मी करीन, तुमची इच्छा असेल तर. पण माझं काय म्हणणं आहे, माझं एकदा झालंय ना, तुम्ही एकदा तरी करून बघा. एकदा तरी. खरं मला मिळवणीच नाही, माझी बायको एकुलती एक आहे. हा काही म्हणतो द्यायला याड आहे. तुमच्याकडे उद्या मागाई येईल, देऊ नका अजिबात. धवडकर खरा करायचा नाही सरस मागाई येईल उद्या म्हणे माझी शाखा आहे, मला पोरगी द्या. याला कुठं त्याच्याकडे नाही भेटत, पलीकडं तर अलीकडं काय देणार, डोंगराच्या पलीकडे नाही भेटत त्याला पुऱ्या, अलीकडे काय द्या. सगळ्यांना माहिती आहे. कुठं आहे माया जाधव, माया सांगूया सरस बोला. याला तिकडं अलीकडं मिळेल, इकडं पलीकडे काय भेटल. एवढं कर बसती येईल उद्या मागायला. हा उद्या मरू द्या, तो जाईल उद्या कल्पनेत, उद्या ऋषी दे ऋषी. टेन्शन घ्यायचं नाही. ऐका पहिलं गाणं म्हणून म्हणतोय, महाभारत गाणार, फालतू गाणार नाही, बोलणार नाही. सांगितलंय माय मौलांची अब्रू वेशीवर टाकणारा बुवा नव्हे, मी अब्रू राखून अजूनपर्यंत कार्यक्रम केलेले आहेत म्हणून सांगतो. पहिलं गाणं ऐका. काल रात्रीला अंटीची जवा घंटी मी वाजवली. खाली घेतोस का अजून गीता बघ मजा खाली किशोरनं वाढवली लई मोठी दाढी. प्रोफेसर बोलले कॅप्टन साहेब माझ्या, मी पोस्टात कामाला आहे ना म्हणून हे म्हणतात. आणि यांचा कोंबडीचा धंदा आहे, चिकन कापतात हे रोज बुधवार शुक्रवार नाही मांडव्यात. हे उपट सोंड आहेत ना म्हणून उपट सरपंच झालं. गावात ज्यांना काही अंतर नसतो ते राजकारणात जातात म्हणून. ऐका मोठी काय पोस्ट आहे. ऐका त्यांनी माझ्या भारतीय डाक विभागावर जर बोलले तेव्हा नाही बोलले तुम्ही, सरकार नोकर आहे आम्ही असं नाही बोलू शकत. मग किशोरनं वाढवली लई मोठी दाढी. सांगायला लागली मांडवा गाव आणि वाडी. गाजवतो मंच हा उपट सरपंच लय हलकट दमडीचा. कॅप्टन साहेब मला पेन्शन द्या, गाण्याच्या आधी मला बक्षीस द्या. हलकट रे भिकाऱ्या लय हलकट दमडीचा. या भुवानं काढलाय हो, या भुवानं काढलाय हो धंदा चिकन कोंबडीचा. चिकन कोंबडीचा. पुढचा विषय का महाभारत गाणार मी सांगतोय. हा विश्वास दिला त्याला, माझ्या प्रोफेशनवर बोलले म्हणून त्याला मी दिला. ऐका. त्या सुवासिनीने तुला दिला एक शाप, फेडावे लागतील याच जन्माचं पाप. पटवून देणार विषय नंतर दिला.
महागाईला येशील दवडकर तर पायतान खाशील म्हणायचं आहे. जर महागाईला येशील तर पायतान खाशील, अंती कसा रे तू तरशील. किती जणांचे पाय धरशील. दवड्यात द्या, तिकडं झापाडीत द्या, सरगडात द्या, नाही नाही जुईशी नाही रुईशी. ऐका, किती जणांचे पाय धरशील, शेवटी रणकाच तू मरशील. पाय धरशील, शेवटी रणकाच तू मरशील. धरणी मातेने दिलेला शाप करणारा की ज्या वेळेस महाभारताचं युद्ध होईल त्यावेळेस तुझी दोन्ही चाकं, रथाची दोन्ही चाकं त्या धरणी मातेमध्ये रुतली जातील आणि त्यावेळेस अर्जुनानं बाण चालवून कृष्णाच्या सांगण्यावरून बाण चालवला आणि कर्णाला मारला. ऐका, रथाचा लढाईला दादांच्या माध्यमातून बक्षीस आहे. म्हणायचं काय बघा, शिव्या देणार नाही. मी सांगितलंय शिव्या अजिबात देणार नाही. म्हणतोय कसं बघा, फक्त महाभारत तुम्ही ऐकलं, ती धरणी माता म्हणते, धरणी माता म्हणते शेवटीला रथाची चाकं तुझ्या अडकणार आणि तशी अडकली आणि अर्जुनाने कर्णाला मारलं. असा माझा विषय. ऐका पुढचा विषय. पुढचा विषय जगानी बघा सांगितलं तरी म्हणून कुणी अरे लागतो तसं का करायला. सांगितलं तरी म्हणून कुणी कडे लागतो तसं का करायला. पंचवटीचा रस फिरायला, पंचवटीचा रस फिरायला तूच मारीच्या कशाला मरायला. पंचवटीचा रस फिरायला तूच मारीच्या कशाला.
बक्षीस आहे महेश कदम, संदीप मोरे, विश्वजित कदम, गाव नांदिवली यांच्याकडून 100 रुपयांचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. एक सिंगल कागद आहे बघा, सिंगल कागद देतो. बुवांच्या डोळ्यांचं उत्तर द्यायला पाहिजे का नाही? त्यांनी माझं पण दिलं थोडं मोडकं का व्हायना, लई शिट्ट्या येत होत्या इकडून, त्यांना द्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, मोठेपणा सांगणार नाही. मी मगाशीच सांगितलंय, मुंगी होऊन साखर खाल्ली म्हणून अजूनपर्यंत इथपर्यंत पोहोचलो. अशोक दादांसारखा, विठ्ठल मादेंच्या नंतर, दामाजी बुवांच्या नंतर अशोक मादेंसारखा आजही चांगला शास्त्र अभ्यासक पाठीशी आहे. अंकुश मोहितेंसारखा अजून एक चांगला महाराष्ट्रात ख्यातनाम कवी गायक माझ्या पाठीशी आहे, वरदस्त आहे. आणि मी पण बारीक सुरीक लिहितो, नाही असं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. नोकरी धंदा सांभाळून यांच्यासारखा उंडकीगिरी करत नाही, सरपंचगिरी करत. याचं घे 500 कमिशन, त्याचं का यांनी तिकडचे हे वनवाशी, तुम्हाला म्हटलं ना वनवाशी, आदिवासीचं पैसे घालला नाही सरपंच. तिकडची लोक सांगतात मला मांडव्यातली, हो यांना 500 द्यायचं असेल तर 100 त्यांच्याकडनं काढून घेतो पहिलं. हा सरपंच असला बुवा, तेवढं तरी आम्ही नाही केलं. मी आपली स्वाभिमानाची भाकरी अर्धी असू द्या स्वाभिमानाची खातोय. असले आम्ही कमिशनचे धंदे आम्ही नाही केले. हे उपर सरपंचाचा धंदाही आहे. सांग नाही अब्रू काढीन बुवा, अब्रू. मी ते घेतला होता विषय, देत नाही आता, तेवढा वेळ नाही, तेवढा मजा येत का नाही तुम्हाला सांगा. माझा आवाज बसत चालला, उद्या बारी आहे मला त्याची काळजी. मला माहिती आहे, नवरी मरो नवरा मरो, दक्षिणा तेवढीच. काय निरंजन, दक्षिणा तेवढीच. 5 गाणी काय का 10 गाणी काय का भाऊसारखी, हे टाइमपास करायला आले. आपल्याला तेवढा टाइम नाही आता, तेवढा शपथ टाइम नाही. मला माहिती आहे, मी 3 गाणी गायली तरी म्हणता कॅप्टन साहेब किंवा आमचे संजय दादा कुठे गेलो, सुपारी तेवढीच द्याल ना का कमी द्याल? मला माहिती आहे. मग आपली इज्जत का कमी करा? आपल्या वल्याच्या सुक्याच्या मागला वलं पण जळतं मित्रांनो. मी बुवांसारखा जर बोलत बसलो त्यांच्यासारखा तर मला पण लोक येण्यात करतील, चित्यात गिनती करतील माझी. मग मी ठेवलंय नाव, मी शक्तितुर्याचा कार्यक्रम पुऱ्या खेड तालुक्यात, खरंच सांगतो, शपथ सांगतो, मरती रात्र आहे साथीला, खोटं बोलणार नाही. फक्त एक कार्यक्रम घेतला संजय दादांच्या आणि ते उमेदच्या सहकार्याने विनंतीवर, नाही तर खेड तालुक्यात कारण जिथं पिकतं तिथे इकत नाही. मला माहिती आहे, मला माहिती आहे. फक्त हा एवढा एकच कार्यक्रम करणार आहे, बाकी सगळं बाहेर करतोय, सगळं कार्यक्रम बाहेर करतोय. एवढा तुमच्यासाठी एकच घेतला संजय दा, उमेश तुमच्यासाठी घेतला हा कार्यक्रम, माझ्या लोकांसाठी. म्हणून मला इथं काहीतरी ठेवून जायचं. मी बोलू शकतो कोणा, शिवाय 4 देऊ शकतो, पटवून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हा, पण आपण तेवढं ठेवलंय की पण तेवढं आपलं वजन राहिलं पाहिजे मित्रांनो. म्हणून मी थोडासा कमीपणा घेतला. आज कोणा काय आपटायचे ते आपटा म्हणा. टोपी घेतो अखिलेश यादव, अहो ज्याचा झालाच नाही, हा भोंडा आहे, भोंडा. भोंड्याला काय करायचं, टोपीची किंमत नाही. बघा ना, भोंड्याला काय करायची, ज्याला टोपीची किंमत कळाली नाही, ते टोपीच्या आतमध्ये एवढं आहे ना, एवढं देईन. मला तेवढं नाही बोलत आहे मी, बोलू द्या. समजा येण्याच्या आधी काय लागायचं, मूर्खांच्या नदी आपण लागत नाही मित्रांनो. एवढं आहे ते, काय पियाला ते काही बोलतो, त्याच्या नादी काय लागायचं आपण, काही बोलून शपथ सांगतो. हे आल्यावर काही बघत काही नादी लागायचं त्याच्या आपण. यांनी ब्रँड मारले ना, ब्रँड घेऊन आले तेवढ्यात ना, काय बोलायचं ना. मी कशी बारी ठेवली पहिली, तुम्ही उशिरा आले असाल दवडेकर, पहिली बारी कशी ठेवली, समाज साक्षीला आहे माझा. येडी नाडी आरती लोक असू द्या, समाज साक्षीला आहे ना माझा. मी कशी बारी ठेवली, आणि काय बोलता येणार लगीन लोकांचं नाचतं येड्या भोकाचं काही. मी काय बोललोय तुम्हाला, वाईट बोललोय काय का आरोतुर केलं त्याला? काय कॅप्टन साहेब पेन्शन मागतोय तुमची, त्याला टेन्शन नाही. सांगा ना मला तुम्ही, मी काय कमवू ना म्हणतो, स्वतः कमवू ना. पेन्शन मागतोय तुमची, बक्षीस मागतोय लोकांना, काय गरज आहे? 8,000 100 रुपये बक्षीस भेटले दुपारी, याला 1000 पण नाही भेटले. 8,000 100 रुपये का उगाच दिली? येडी आहेत लोक, माणगावकर पागल आहेत ते, त्यांच्याकडे जास्त झालेत पैसे. 8,000 100 रुपये बक्षीस घेतले दुपारी. काय येण्यानं बारी केला, पादाची पण चव नाही दिला, पादाची पण चव नाही दिली. आज वाईस परा तरी काय ना म्हटलो, कारण इकडे माझ्याकडे आला म्हणून मी उद्या बसतो पैसा. चला मग ब्रँड बोलताय का, इथे तुम्हीच घालाय सांगा आता त्याला, म्हणा सुधर व्हायचा, सुधर म्हणा. शाहीर ना तुम्ही, शाहीर म्हणता ना स्वतःला.
तर शायरीची भाषा तशी पाहिजे ना, वाणी तशी पाहिजे ना, गाणी तशी पाहिजे पण नको सांगा मला भाषा काय तुमची? एखादा गल्लीत नाला बायका म्हणतात ना, तसा म्हणतो माझ्याशी. तर शाहीर आहेस का तू? शायरासारखं बोल. विषयाला विषय दे मी तुला विषय दिले, त्या विषयाला विषय दे. विषय प्रश्न विचार, त्याचे उत्तर काय बायकांसारखा मांडतो आणि म्हणतो तुझा वाहनच नाही, तू चक्काच आहेस, 17 जण चढवी हा असा मारती समजायचं नाही म्हणून सांगतोय. माझं तर झालंय, मला काय बॉडीत वाकून बघायची गरज नाही, बोललेत बुवा. हा आणि आय कॅन प्रूव्ह ती माझीच आहे स्वतःची, तेवढं गॅरंटी सांगतो, दुसऱ्याची नाही. तुझा कर आणि मग बोल. नाही म्हणून सांगतो, काही बोलायचं म्हणजे मिळत नाही आपलं म्हणून काही बोलायचं. कशाला आणायची बायका पोरांना इकडं, काही गरज आहे? मी तुझ्या पंजाना बसवीन सगळ्यांना, म्हातारे असं करू. एवढी ताकद आहे आपल्या, पण मी नाही तेवढं, मला नाही करायचंय माय माझ्यानं. कारण आपण नाव कमवलंय ते मला कुठेतरी घालवायचं नाही, म्हणून मी आपला गप बसत असतो. तर फायदा उचलतात गैरफायदा बिनकामाचा, काय बेवडगिरी उगाच आपली. मी पण पियालोय, पाणी गरम पाणी पियालोय. भाषा कशी आहे बघा, वाणी कशी आहे बघा. असं आहे का? असं आहे का? नाही अरे येडा आहे मग, नया काय येडा आहे मग. ज्यांना सगळ्यांनी मंचावर उभं राहून ज्यांना बोलायचं कळत नाही, बोलायची अक्कल नाही, त्याला काय शायर म्हणायचं आपण? काय म्हणायचं शायर म्हणून? मित्रांनो बघा, नाही म्हणून बक्षीस आलाय तेवढं घेऊ ना. एक टाकतीचा देऊ काय? देऊ कुठे जाणार सकाळी? ऐका, रमेश कदम भावी सरपंच. वा हा इकडं पेव सुटत चाललाय भावी सरपंच. आता ह्यांना पण स्वप्न पडायला लागले, हे उपट आहेत ना, ह्यांना बोलता भावी सरपंच, हे पण भावी सरपंच. हे म्हणतात पुढे मी भावी आमदार होणार. काय मेला आमदार, याच्या खिशात 4 आणा नाही आणि हा आमदार. केस झाडून बघा, केस रुपये नाही मिळायचं. आता टाकून येईल, मी सांगितलंय म्हणून बोललोय म्हणून टाकून येईल. ती दुपारची सुपारी भेटली ती व्हायची, टाकून येईल दाखवायसाठी. काय झोपलायच तो, त्याच्या डोळ्यावर झोप आहे, फक्त बोलतोय म्हणून तुमच्याशी. डोळ्यावर झोप आहे त्यांच्या, दुपार बसलाय आताच नाही म्हणून सगळं. ऐका, एक गाणं देतो मस्त पैकी बघा. ऐका, मला म्हणून म्हणतो, मला ते वादा बिदात पडायचं नाही, काय आपटायचे ते आपण, काय मला चेअर शिवायचे. मी बघा मित्रांनो, ज्या दिवशी शक्तीतुला आलो त्या दिवशी कमरेचं काढलं, गुंडाळलं डोक्याला, म्हणून ही टोपी घेतली. आता मी गुंडाळलेला आहे, मला लाज नाही, लज्जा नाही, अब्रू नाही, शरम नाही, सगळी सोडली मी वारेवर. फक्त घरातल्याला आणायची नाही, नाही तर मी तुमची अब्रू काढीन. बोल आज ना उद्या व्याजा सकट देईन. आज जरी तुम्ही काही बोलून जाल दुसऱ्या बारी, तुम्हाला वाटतं असं सचिन बुवा विषारी साप आहे, 12 वर्षांनी जेव्हा मला भेटाल त्या दिवशी दुसऱ्या बारीचं उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला मारण्यात मला माहिती आहे, याच्या पुढे ही पाणी तुमची गणपतीची दसऱ्यात मी जेव्हा देईन तेव्हा देऊन. आणि काय उचली अडवून बोलताय? अरे जाऊ द्या भाड्याने, रोज दुपारी ढोलक्या भाड्याने घेतला आमच्या. काय बोलायचं बुवा, काय अपूर्व सांग, हे वाटते का अपूर्व झाडे करतो. किती वेळा नाव घेतलं, युट्यूबला ऐकलं तुम्ही बुवाच्या वाजत. आता काय बोलू, तर तो आमचं प्रणित मोहिते किती वेळा माझ्यात वाजवली, काय बोलू. जाऊ द्या असं भाड्याचं असू द्या, पण बारी चांगली करतो म्हणून माझ्या आपल्या जोडीला आणतो कधी म्हणून काहीतरी गैरफायदा नाही घ्यायचा. ऐका गाणं देतो. ती मला गवळणीची बोलच्या कटिंग ऐकू द्या, मला